या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, एकीकडे शिवनाथ स्मशानामध्ये उभा असतो आणि चंद्राकडेच पाहत असतो, तर दुसरीकडे मंजिरी देखील चंद्राकडेच बघत असते. तितक्यात दादासाहेब त्या ठिकाणी येतात आणि ते मंजिरीसोबत बोलण्याचा प्रयत्न करतात, परंतु मंजिरी त्यांना संमोहित करते आणि तेथून निघून जाते. आणि जेव्हा ते भानावर येतात तेव्हा त्यांना कळत नाही की आपण इथे काय करतोय. तर दुसरीकडे नर्मदाला तहान लागलेली असते, त्यामुळे ती पाणी पिण्यासाठी उठते. ती किचनमध्ये जात फ्रीजमधील थंड पाणी पिण्यासाठी घेते, परंतु तिला सकाळी घडलेला प्रकार आठवतो आणि ती त्या थंड पाण्यामध्ये सुद्धा बर्फ टाकते आणि ते पाणी अजून थंड कसं होईल याची वाट बघत उभी राहते. तर हे सगळं अंबिका हसतच बघत असते. तर दुसरीकडे तो मदन घरातील सगळेजण झोपले आहेत याची खात्री करतो आणि त्यानंतर स्विमिंग पूलजवळ जातो. थंड पाण्यामध्ये आता आपल्याला पोहता येईल या गोष्टीचा विचार करून तो खूपच आनंदात असतो. पण त्याचवेळी अंबिकाचा आत्मा त्या ठिकाणी येतो. अंबिका ते पाणी खूप जास्त गरम करते आणि त्यामुळे जेव्हा मदन त्यामध्ये उडी मारतो तेव्हा त्याला चटके बसतात आणि तो घाबरूनच स्विमिंग पूलच्या बाहेर येतो. तर दुसरीकडे नर्मदाने जे पाणी थंड होण्यासाठी ठेवलेले असते ते पाणी देखील अंबिका खूप गरम करते आणि जेव्हा नर्मदा ते पाणी पिते तेव्हा पुन्हा एकदा तिचे तोंड भाजते. ती मोठमोठ्याने ओरडू लागते. तितक्यात तो मदन देखील ओरडतच किचनमध्ये येतो आणि फ्रीजजवळ जाऊन उभा राहतो. नर्मदा त्याला विचारत असते की अरे काय झालं, काय चाललंय तुझं? आणि त्यावर तो घाबरूनच सांगतो की मी काम करून खूप दमलो होतो, म्हणून म्हटलं की स्विमिंग पूलमध्ये जाऊन अंघोळ करावी, तेवढंच बरं वाटेल. मात्र ते पाणी खूपच गरम होतं, मला चटके बसले. आणि ते ऐकून नर्मदा म्हणते की ते पाणीसुद्धा गरम होतं का? तर मदन विचारतो ते पाणी म्हणजे? आणि मग नर्मदा तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगते. ते दोघेही खूपच घाबरलेले असतात. नर्मदा म्हणत असते की सकाळी आपण वेदासोबत जे काही वागलो त्यामुळे तर हे होत नसेल ना? तर तो मदन म्हणत असतो की अगदी खरं आहे आत्याबाई, कारण ज्यांनी ज्यांनी वेदाला त्रास देण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्यासोबत काही ना काहीतरी वाईट घडलंय. तो ट्रक ड्रायव्हरसुद्धा मेला, पिऱ्याला शॉक बसला आणि आता आपल्यासोबत हे घडलं. आणि ते ऐकून नर्मदा अजूनच घाबरते. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील पुजारी आणि इतर सगळे लोक मंदिरामध्ये आलेले असतात आणि त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं नदीपासून मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत कासवाची पावलं उमटलेली आहेत आणि ते बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. तर दुसरीकडे शिवनाथसुद्धा ओरडत असतो की पुन्हा तीच तिथी, तोच मुहूर्त, तेच नक्षत्र येत आहे. तर दुसरीकडे ते गावकरी आपापसात म्हणत असतात की 20 वर्षांनंतर पुन्हा तोच योग आलाय आणि मग ते गावामध्ये देवीच्या उत्सवाच्या तयारीला सुरुवात करा असा सांगावा धाडतात. तर इकडे शिवनाथ खूप घाबरलेला असतो. तो म्हणत असतो की देवीचा उत्सव होणार आहे, सगळं मंगल होणार आहे, पण त्यात सोबत अमंगल देखील होणार आहे. आणि मग तो घाबरून मोठमोठ्याने ओरडू लागतो. तर दुसरीकडे ते पुजारीसुद्धा खूप घाबरलेले असतात. नक्कीच काहीतरी घडणार आहे याची त्यांना भीती वाटत असते. तर इकडे शिवनाथची सुद्धा तीच अवस्था असते आणि मग तो देवीची प्रार्थना करायला सुरुवात करतो. दुसरीकडे अथर्व व्यायाम करत असतो. तर अंबिका बडीसोबत त्याला बघत असते. तितक्यात वेदा त्या ठिकाणी येते. अथर्वला बघून ती चिडते आणि बडीला तेथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करते, परंतु अंबिका बडीला सांगते की तू कुठेही जायचं नाही, आपल्याला वेदामध्ये आणि अथर्वमध्ये मैत्री घडवून आणायची आहे ना, मग तू इथेच थांब. आणि मग बडीसुद्धा तिथेच बसून राहतो. तर वेदा त्याच्याच अंगावर झोपी जाते. तितक्यात अथर्वचं तिच्याकडे लक्ष जातं. त्याला वेदासोबत आणि अंबिकासोबत घालवलेले आनंदाचे सगळे क्षण आठवतात. तो आनंदाने वेदाजवळ जातो, परंतु वेदा त्याच्याकडे बघतही नाही, त्याच्याशी बोलतही नाही. तर अथर्वच्या तोंडून सुद्धा शब्द फुटत नाही आणि त्या दोघांना असं बघून अंबिकाला खूप त्रास होतो. ती म्हणत असते की एरवी तर तुम्ही माझ्या विरोधात एक टीम करायचात, मला किती त्रास द्यायचात, आणि आता मी नाही आहे तर तुम्ही एकमेकांसोबत बोलणारसुद्धा नाही का? तुम्हाला असं बघून मला किती त्रास होतोय का कळत नाही आहे तुम्हाला? आणि मग त्याचवेळी मंजिरी त्या ठिकाणी येते. ती अथर्वला सांगते की चल आपण नाश्ता करूयात, त्यामुळे तो घरात जातो. आणि मग मंजिरी वेदाला आणि बडीला घेऊन घरात जाण्यासाठी निघते, परंतु तितक्यात ती ज्या ठिकाणी अंबिका असते त्या ठिकाणी वळून बघते. अंबिकाला तर असं वाटतं की जणू मंजिरीला मी दिसत आहे, परंतु मंजिरीला ती दिसत नसते. तुळशीजवळ जाऊन दिवा लावते आणि पुन्हा घरात जाते, त्यामुळे अंबिकाला वाईट वाटते. त्यानंतर मग सगळेजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. मात्र नर्मदाला भीती वाटत असते.
की जर मी आता काही खाल्लं तर पुन्हा माझं तोंड भाजेल, त्यामुळे ती काही खात नाही. त्यामुळे मंजिरी तिला काय झालं आहे हे विचारते आणि मग नर्मदा तिला तोंड भाजलं आहे हे सांगायचा प्रयत्न करते, परंतु तिला काही नीट बोलताच येत नसते आणि मग दामोदर घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगतो. तर मंजिरी हसतच म्हणते की काही हरकत नाही, तू दह्यामध्ये साखर घालून खा. आणि त्यावर नर्मदा हो म्हणत दह्याची वाटी किचनमध्ये घेऊन जाते. तिथे तो मदन असतो. नर्मदा त्याला सांगते की या दह्यामध्ये थोडी साखर टाकून दे, पण तितक्यात अंबिकाचा आत्मा त्या ठिकाणी येतो आणि मग त्यानंतर मदन त्या दह्यामध्ये साखरेऐवजी मीठ टाकतो आणि हे बघून नर्मदा खूप घाबरते. ती मदनला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र मदनचा देखील स्वतःवर कंट्रोल नसतो. अंबिका त्याच्याकडून हे सगळं करवून घेत असते आणि मग त्यानंतर ती नर्मदाला सुद्धा ते मीठ घातलेलं दहीच खायला लावते. नर्मदाला कोणताही ऑप्शन नसतो, नाईलाजाने ती ते दही खाते. पण या घडलेल्या प्रकारामुळे ते दोघेजण खूप घाबरलेले असतात. तर दुसरीकडे नाश्ता करत असताना दादासाहेब बिझनेसबद्दल बोलत असतात. अथर्व त्यांना त्यांच्या नवीन प्रोजेक्टबद्दल सांगत असतो आणि त्यामुळे अजित खूप चिडलेला असतो. पण तितक्यात ती माया अंबिकाच्या डोहाळे जेवणाची साडी नेसून त्या ठिकाणी येते आणि तिला बघून घरातील सगळेच जण चिडतात. वेदा तर खूप जास्त रागवलेली असते. तर अनन्यासुद्धा म्हणत असते की माया, तुझी हिंमत कशी झाली वहिनीची साडी नेसायची. पण मंजिरी तिला थांबवते आणि ती मायाला जाब विचारते. ती म्हणत असते की तुला माहिती आहे ना, ही साडी वेदासाठी आणि अथर्वसाठी किती प्रिय आहे ते, मग तुझी हिंमत कशी झाली ही साडी नेसायची. तर अंबिका सगळ्यांना असं सांगते की मला अथर्वनेच ही साडी दिली आहे आणि ते ऐकून वेदा अथर्वकडे बघते. ती खूप जास्त चिडलेली असते आणि मग त्यानंतर ती रडतच तिच्या खोलीत जाण्यासाठी निघते आणि या गोष्टीमुळे अथर्वला खूप वाईट वाटते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत देवीच्या उत्सवाला सुरुवात होणार असते, त्यामुळे सगळे गावकरी मंदिरात जमलेले असतात. त्यानंतर गुरुवांना कुंकवाचा करंडा उचला म्हणून सांगण्यात येते, मात्र त्यानंतर गावकरी म्हणतात की तो शिवनाथ अपशकुनी आहे आणि त्याच्या घरातील कोणालाही आम्ही कुंकवाच्या करंड्याला हात लावू देणार नाही. पण तितक्यात मीरा त्या ठिकाणी येते आणि तो कुंकवाचा करंडा उचलून म्हणते की माझ्या बाबांकडून जे काम अपूर्ण राहिलं आहे ना, ते आता मी पूर्ण करणार. परंतु त्याच वेळी दुसरीकडे शिवनाथ मोठमोठ्याने ओरडत असतो की अमंगल घडणार आहे आणि त्याच वेळी दुसरीकडे वेदा ज्या स्कूल बसमधून शाळेत चाललेली असते त्या स्कूल बसचा ब्रेक फेल होतो. ती स्कूल बस शाळेचा गेट तोडून सरळ ग्राउंडमध्ये येते आणि मग त्यानंतर एक मोठा अपघात होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.